वेलकम टू द गाईज आवर न्यू ब्लॉग. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायला विसरू नका. सोबतच चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ लाँग होणार आहे आणि आपल्या या ब्लॉगची सुरुवात खरं तर बाईक राईडने होणार आहे. आज तुम्हाला विचार आला असेल की आपण कुठे जाणार आहे, तर आपण जाणार आहे माहूरला रेणुका देवीच्या दर्शनाला. खूप दूरचा प्रवास करून पोहोचलो होतो मंदिरात आणि दर्शनासाठी लागलो होतो आपल्या दर्शनबारीमध्ये. तसं दर्शन लवकर झालं आणि माहूरगडची श्री रेणुका माता ही महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक पूर्ण पीठ मानली जाणारी भगवान परशुरामाची माता आणि अत्यंत जागृत देवी आहे. आपण इथला ऐतिहासिक आणि धार्मिक तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात माहूर तालुक्यात वसलेले असून येथे देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. अधिक माहितीसाठी साठी तुम्ही रेणुका देवीच्या संस्थान या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता. इथलं जर आपण धार्मिक महत्त्व आणि इतिहास जर पाहायला गेलो, तर महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी माहूरगड हे रेणुका मातेचे एक पूर्ण पीठ आहे. आणि इथं देवीचं स्वरूप जर पाहायला गेले, तर गर्भगृहात देवीचा तांदळा स्वरूपातील शेंदूर चर्चित सुमारे 5 फूट 4 इंच असा भव्य मुखवटा आहे. देवीचे केवळ मुखच पूजले जाते. इथचा कालखंड सध्याचे मंदिर 12व्या व 13व्या शतकात देवगिरीच्या यादव राजाच्या काळात बांधले गेल्याचे मानले जाते. माता रेणुका ही जमदग्नी ऋषीची पत्नी आणि भगवान परशुरामाची आई होती. आता परिसरातील इतर दर्शनीय स्थळे आपण तिथं जर पाहायला गेलो, तर भगवान परशुराम मंदिर, रेणुका देवीच्या मंदिराच्या पायथ्याशी परशुरामाचे मंदिर. तसं माहूर हे भगवान दत्तात्रयाचे जन्मस्थान मानले जाते, त्यामुळे गडावर दत्त मंदिरही आहे. सोबतच अनुसया माता मंदिर, माता अनुसया यांचे मंदिरही याच पर्वतरांगेत बांधलेले आहे, जे की आपण पाहणार आहोत. पण सध्या आपण पोहोचलो आहे दत्त मंदिरामध्ये दत्त महाराजाच्या दर्शनाला. आसपासचा आपण परिसर तिथे पाहायला गेलो, तर नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला आपल्याला इथे दिसून येतं. जसे की घनदाट जंगले, घनदाट वने आपल्याला इथे दिसतात. मुख्यतः भगवान दत्तात्रयाचे जन्मस्थान माहूर मानले जाते. मुख्य मंदिरात श्री दत्तात्रयाचे चरण पूजले जातात. हे सर्वात उंच शिखर असल्यामुळे आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य आपल्याला इथे दिसून येतात. जसं की मी व्हिडिओच्या आधी तुम्हाला सांगितलं. सण आणि उत्सव इथं जर आपण पाहायला गेलो, तर दत्त जयंती आणि शारदीय नवरात्रोत्सव इथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. इथे मुख्यतः दत्त ठिकाणी मोठ्या प्रमाणात